करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 19. अर्णव ऑफिसचं काम आवरून घरी निघाला होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. जयचं नाव बघून अर्णव गालात हसला आणि फोन रिसीव केला. दोस्त दोस्त ना रहा. अर्णवने फोन उचलताच जयने गाणं म्हणायला सुरुवात केली. अरे वा, क्या बात है. डॉक्टर साहेबांनी डॉक्टरकी सोडून सिंगिंग चालू केलं वाटतं. अर्णव हसून बोलत होता. अरे, तुझ्यासारखे मित्र असल्यावर असंच होणार. किती दिवस झाले साधा एक फोनही केला नाहीस. काय बाबा, आता मित्राची गरज संपली. लग्न झालं ना आता तुझं. संसारात जरा जास्तच गुंतला वाटतं. जय तोंड बारीक करून अर्णवला चिडवत बोलत होता. अरे, काहीही काय बोलतोस. तुला कधी विसरेल का मी. तू तर यारो का यार, माझ्या जिगरचा तुकडा आहे. अर्णव हसून बोलला. हो का, कळलं बरं मला तुझं प्रेम. एक नंबरचा नौटंकी आहेस. बरं, ते सगळं जाऊ दे. आज मी फ्री आहे. तुला वेळ असेल तर आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया आपण. खूप दिवस झाले भेट झाली नाही. जय शांत आवाजात बोलत होता. अरे, अगदी माझ्या मनातलं बोललास तू. मी निघालोच आहे. येतो अर्ध्या तासात. असं बोलून अर्णवने फोन ठेवला. जेव्हा अर्णव हॉटेलमध्ये आला तेव्हा जय अगोदरच तिथे येऊन बसला होता. अर्णवला बघताच जयने उठून त्याला मिठी मारली. बरं झालं तू मला फोन केलास. तसंही मी तुला आज कॉल करणारच होतो. अरे, काय सांगू तुला. त्या रियाने नुसता वैताग आणलाय. अर्णव खुर्चीवर बसत बोलला. आता ही रिया मध्ये कुठून आली आणि तिने काय केलं तुला. जय अर्णवकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलला. अर्णव घडलेला सगळा प्रकार जयला सविस्तर सांगतो. हे ऐकून जय डोक्याला हात लावून घेतो. अरे, ही तुझ्या मामाची मुलगी दिसते तेवढी साधी भोळी नाही रे. ती तर खूपच डेंजर निघाली. आणि तो महेश काय मूर्ख आहे का. एवढी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही. नकार हा नकारच असतो. पण काय करणार, काही लोकांचं डोकं जरा जास्तच चालतं. जय अर्णवकडे बघत बोलतो. अरे, पण मला याची चिंता आहे. माझ्यामुळे रेखावर कोणतंही संकट यायला नको. अर्णव चिंतेच्या स्वरात बोलतो. अरे, ते दोघे मिळून काहीही करू शकत नाही. तू त्याची सगळी व्यवस्था केली आहे तर मग कशाला एवढी काळजी करतोस. जय अर्णवच्या हातावर हात ठेवत बोलतो. तेवढ्यात वेटर ड्रिंक घेऊन येतो. दोघेही बोलत बोलत ड्रिंक करत होते. मला एक गोष्ट सांग, तुला एवढी रेखाची काळजी का वाटते. तू तिच्या प्रेमात तर पडला नाहीस ना. जय अर्णवकडे बघत ड्रिंकचा एक घोट घेत बोलला. पण जयचं बोलणं ऐकून अर्णवचा चेहरा ब्लश झाला आणि तो काहीही न बोलता फक्त जयकडे बघत होता. तू काहीच बोलत नाही याचा अर्थ मी जे काही बोलतो ते खरं आहे. चक्क अर्णव राजपूत प्रेमात पडलेत. व्हेरी नाईस. आणि तेही एका सर्वसाधारण मुलीच्या. नॉट बॅड. प्रगती होत आहे. आतापर्यंत तर मुलींच्या नावाचीही तुला एलर्जी होती आणि आता अचानक एवढा बदल. चेहरा बघ जरा तुझा, किती लाजून लाल झालाय. अगदी एखाद्या मुलीसारखा. जय नशेत बोलत होता. तू नको रे तुझी फालतूगिरी सुरू करूस. लागली आवडायला मला रेखा, मग त्यात एवढं चिडवण्यासारखं काय आहे. आणि पडलोय मी तिच्या प्रेमात. आता हे घे चिडवून तू मला. पण जेव्हा तू प्रेमात पडशील ना तेव्हा सांगतो मी तुला. अर्णव जयकडे बघत बोलतो. अरे, तेव्हाच तेव्हा बघू. पण आता तू हे रेखाला सांगितलं आहेस का. तिचंही तुझ्यावर प्रेम आहे का. काय म्हणाली ती तुला. जय अर्णवला एकामागून एक प्रश्न विचारत होता. नाही रे बाबा, तिच्यासमोर बोलायची हिंमतच होत नाही. मी तिला सांगितलं आणि ती रागावली तर. अरे, नुसतं मांजरीसारखी अंगावर धावून येत असते आणि मी जर तिला हे सांगितलं तर ती माझा जीवच घेईल. अर्णव नकारार्थी मान हलवत बोलत होता. त्याचे हे सगळे हावभाव बघून जय मोठ्याने हसत होता. म्हणजे तू रेखाला घाबरायलाही लागलास. अरे, तू तर तिच्यासमोर भिगी बिल्ली बनून गेलास. अरे परमेश्वरा, हेच बघायचं बाकी ठेवलं होतंस रे तू. जय अर्णवची टांग खेचत ओठ दाबून हसत बोलत होता. हे बघ, तुझं हे असं असतं. मी काहीतरी सिरियस बोलतोय आणि तुझी आपली मस्करी सुरूच आहे. तुझ्यासोबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. अर्णव तोंड बारीक करत बोलत होता. अरे, ते सगळं जाऊ दे. मला वाटतं तू रेखाला तुझ्या मनातलं सांगायला हवं. कदाचित तुला जसं वाटतं तसं तिलाही वाटत असावं. तिलाही तू आवडू लागला असशील. तिचंही तुझ्यावर प्रेम असेल. पण तुझ्यासारखं तीही तुला सांगायला घाबरत असेल. जय ड्रिंकचा ग्लास खाली ठेवत बोलतो. मलाही कधी कधी असंच वाटतं. पण काही वेळेस तिचं वागणं मला कळत नाही. कधी नुसती मांजरीसारखी अंगावर येते तर कधी प्रेमानेही वागते. मला तिच्या डोळ्यात प्रेम दिसतं पण तिच्या बोलण्यात ते दिसत नाही. अर्णव ग्लासमधील ड्रिंक संपवत बोलतो. अरे, अगोदर तू तुझ्या मनातल्या भावना तिच्या समोर मांडून मोकळा हो. म्हणजे ती
तिच्या मनातल्या भावना तुझ्यासमोर मांडेल, पण मला वाटतं तू योग्य वेळ बघून तिच्यासोबत बोलून घे. काय माहीत तुला तुझं पहिलं प्रेम मिळून जाईल. जय नशेत तल्लीन होऊन बोलत होता. अरे असं झालं तर खूपच चांगलं. अर्णव नशेत जयचा हात हातात घेऊन त्याच्यावर ओठ टेकवत बोलत होता. अरे तू हे काय करतोस? मी काय तुला रेखा वाटलो काय? जय अर्णवच्या हातातून हात काढून घेत बोलला. अरे माझी एवढी हिंमत रेखाच्या हातावर किस करायची? तू आहेस म्हणूनच तुझ्या हातावर केलं. अर्णव नशेत बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून जय मोठ्याने हसू लागला. म्हणजे तू रेखाला अजूनही किस केलं नाहीस? काय यार तू तर मग तुझ्या एवढ्या टॅलेंटचा काय उपयोग? साधी एक मुलगीही पटवता येत नाही तुला, आणि तेही अशी मुलगी जी तुझी बायको आहे. तू जाऊन बकेटभर पाण्यात जीव दे. जय अर्णवकडे बघत हसत बोलत होता. चुप रे तू ठोंब्या. तू मित्र आहेस माझा की दुश्मन? तोंडाला येईल ते बोलतोस. अर्णव जयला एक फटका मारत बोलतो. दोघेही आणखी थोडा वेळ तिथे थांबून नंतर तिथून बाहेर आले आणि घरी निघाले. आज दोघेही नशेत धूत झाले होते. अर्णवच्या मनातील भावना त्याच्या ओठांवर आल्या होत्या. अर्णवला बघताच ड्रायव्हरने त्याला पकडून गाडीत बसवलं आणि गाडी घराकडे निघाली. अर्णव घरी आला तेव्हा रेखा अभ्यास करत होती. दरवाजा वाजताच तिने मागे डोकावून बघितलं तर अर्णव रूममध्ये आला होता आणि त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हतं. त्याला आलेलं बघून रेखा पटकन त्याच्या जवळ गेली. खरं तर ती त्याचीच वाट बघत बसली होती. अभ्यास तर एक निमित्त होतं. ती जवळ येताच अर्णवने तोंड फिरवलं. तू तू अजून जागीच आहेस? झोपली नाहीस तू अजून? अर्णव अडखळत तोंडाला हात लावत बोलतो. नाही, मी तुमचीच वाट बघत होते. पण ते जाऊ द्या. तुम्ही ड्रिंक करून आलात? रेखा अर्णवचा हात त्याच्या तोंडावरून खाली काढत बोलते. ते हो नाही हा ते थोडंसं. अगं कुठे नाही केलं मी ड्रिंक. तुला झोप आली असेल त्यामुळे तसं वाटत असेल. अर्णव हातातील कोट सोफ्यावर टाकत रेखा जवळून दूर जात बोलतो. मला काय मूर्ख समजलात का तुम्ही? तुमची हालत बघा. धड नीट चालताही येत नाही तुम्हाला आणि माझ्या तोंडावर खोटं बोलता. रेखा अर्णवच्या जवळ जात बोलली. आता रेखा अर्णवच्या आणखीनच जवळ गेली आणि त्याच्या तोंडाचा वास घेऊ लागली. तिला असं त्याच्या एवढं जवळ आलेलं बघून अर्णव तिच्याकडे भान हरवून बघू लागला. मला खूप वास येतोय. तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. रेखा तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर इकडे तिकडे फिरवत तोंड वाकडं करून बोलत होती. अर्णव मात्र तिच्या बोलताना हलणाऱ्या नाजूक पाकळ्यांसारख्या ओठांकडे नजर लावून बघू लागला आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला आणखीनच जवळ ओढलं. त्याच्या अशा अचानक झालेल्या हाताच्या थंडगार स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला आणि ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघू लागली. आता ते दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की दोघांच्या मधून हवा जाणेही शक्य नव्हते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात भान हरवून बघत होते. आता अर्णवचा हात तिच्या गालावर असलेल्या केसांच्या बटा मागे करण्यासाठी आपोआप पुढे आला. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या गालाला होताच तिचे डोळे आपोआप बंद झाले. अर्णवने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वरती केला आणि अंगठा तिच्या ओठांवरून फिरवू लागला. तेवढ्यात रेखाने तिच्या एका हाताची मूठ घट्ट आवळली आणि दुसऱ्या हाताने त्याचा शर्ट घट्ट पकडला. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. आता त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले आणि तेवढ्यात अर्णवने तिच्या ओठांवर ताबा मिळवला. दोघेही एकमेकांना साथ देत होते. दोघांनाही श्वास घेणे मुश्किल झालं. तेव्हा दोघेही करंट लागल्यासारखे एकमेकांपासून दूर झाले. आता मात्र दोघेही जोरजोरात श्वास घेत होते. रेखाने छातीवर हात ठेवला आणि श्वासांवर ताबा मिळवला. तिच्या मनात एक अनामिक हुरहुर जाणवू लागली. तिने अर्णवकडे बघितलं तर तो मादक नजरेने तिच्याकडे बघत होता. त्याच्या अशा बघण्याने तिचं निम्म अवसान गळून पडलं आणि तिने पटकन नजर फिरवली. तेवढ्यात अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला स्वतःकडे वळवलं. रेखा तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी ते असंच. तो पुढे काही बोलणार तोच धाडकन आवाज आला आणि रेखाने समोर बघितलं तर अर्णव बेडवर पडला होता आणि डोळे बंद करून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. रेखाने त्याच्याकडे बघितलं आणि गालात हसली. ती त्याच्या स्पर्शाने सुखावली होती. तिने अर्णवला बेडवर व्यवस्थित झोपवलं आणि त्याच्या गालावर ओठ टेकवले. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण मी हे कुणाला सांगू शकत नाही. मला कळलंच नाही मी या कडू कारल्याच्या प्रेमात कधी पडले ते. तुम्ही दिसता तेवढेही खडूस नाहीत. तुमच्या वागण्यामुळे कधी माझं हृदय तुमचं झालं हेच मला कळलं नाही.
तुम्ही जर माझ्यापासून वेगळे होऊन आनंदी राहणार असाल तर मी तुमच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे, असा मनात विचार करत रेखा तिथेच अर्णवजवळ झोपी गेली. सकाळी जेव्हा अर्णवला जाग आली तेव्हा रेखा त्याच्या कुशीत शिरून झोपलेली होती. त्याने रेखाकडे बघितलं आणि तिच्या कपाळावर आलेले केस कानामागे केले आणि तिच्याकडे बघून एक गोड स्माईल दिली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने तिने चळवळ केली. तेव्हा अर्णवने पटकन डोळे बंद केले. रेखाने डोळे उघडले आणि स्वतःला अर्णवच्या मिठीत बघून ती पटकन उठून त्याच्यापासून दूर झाली. तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग तरळला आणि तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली आणि ती घाईतच बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. ती गेल्यानंतर अर्णवने डोळे उघडले आणि हसतच केसांवरून हात फिरवत उठला. त्याने हळूच डोळे उघडून रेखाचे हावभाव बघितले होते आणि तिचं वागणं बघून त्याला खूप आनंद झाला. रेखाचा आज शेवटचा पेपर होता. ती तिचं आवरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली. जाताना ती आजोबांना भेटली आणि खाली आली तेव्हा रिया सोफ्यावर बसली होती. तिने रेखाकडे वाकड्या नजरेने बघितलं. रेखा येऊन आईसोबत बोलत होती. त्या दोघींचं प्रेम बघून रियाचा जळफळाट होत होता. आजचाच दिवस तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे. तुला आज काय करायचं ते करून घे. उद्या तर तू रडत रडत घराबाहेर निघशील. आज जे तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत तेच उद्या तुला घराबाहेर काढतील. रिया दोघींकडे बघत मनात बडबडत होती. तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य दिसत होतं. तेवढ्यात अर्णव तयार होऊन खाली आला. आज त्याचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता. बाबा नाश्ता करायला बसले होते. तो येऊन त्यांच्याजवळ बसला. गुड मॉर्निंग बाबा, अर्णव बाबांकडे बघत बोलला. गुड मॉर्निंग, आज तू खूपच खुश दिसतोय. बाबा अर्णवकडे बघत हसत बोलले. रेखा आणि रिया ही नाश्ता करायला बसल्या. अर्णव रेखाकडे हळूच बघत होता. तेवढ्यात दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनी पटकन नजर फिरवली. रिया मात्र दोघांकडे बारीक लक्ष ठेवून होती. दोघांचा चाललेला नजरेचा खेळ बघून तिचा जळफळाट होत होता आणि ती मनातच रेखाला शिव्या देत होती. असं वाटतं हिला आत्ताच घरातून बाहेर काढावी. स्वतःला घरची मालकीण समजायला लागली. रिया मनात बडबडत होती. रेखा कॉलेजला जायला निघाली. तेवढ्यात आईने तिला थांबवलं. अर्णव ऑफिसला निघालाच आहे तर रेखालाही कॉलेजमध्ये सोड. आज तिचा शेवटचा पेपर आहे आणि आज येताना तिला लवकर घेऊन ये आणि आज दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जा. आई अर्णवकडे बघत बोलत होत्या. रेखाला अर्णवसोबत जाणं ऑकवर्ड वाटत होतं. अर्णवला बघताच तिच्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग वारंवार येत होता आणि तिच्या अंगावर काटा येत होता. पण ती काहीही न बोलता अर्णवसोबत जायला तयार झाली. अर्णव ही आईला होकार देऊन बाहेर आला आणि दोघेही एकमेकांसोबत काहीही न बोलता चुपचाप गाडीत बसले आणि गाडी सुसाट वेगाने कॉलेजच्या दिशेने निघाली. आज रेखाचे पेपर संपले होते त्यामुळे त्यांच्या कॉलेजमध्ये संध्याकाळी 5च्या सुमारास सेंड ऑफ पार्टी आयोजित केली होती आणि कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना त्या पार्टीचं इन्व्हिटेशन होतं. राखीच्या आग्रहामुळे रेखा पार्टीमध्ये येण्यासाठी तयार झाली. दुपारी पेपर संपल्यानंतर त्या घरी येण्यासाठी निघाल्या. त्या दोघी तयार होऊन पार्टीला कधी पोहोचायचं याची चर्चा करत गेटजवळ आल्या. त्याच वेळेला अर्णव कॉलेजच्या गेटजवळ येऊन थांबला होता. तसंही त्याला आज ऑफिसमध्ये काम कमीच होतं आणि आईने सांगितल्यामुळे तो तिथे रेखाला घेण्यासाठी आला होता.